हो. जय ज्योती जय क्रांती राष्ट्रीय सत्यशोधक ओबीसी फेडरेशन व अखिल भारतीय माळी महासंघाद्वारा आयोजित समाजोपयोगी 72वे ऑनलाईन पुष्प या सामाजिक प्रबोधनपर उपक्रमामध्ये आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत. आजचा विषय आहे मोफत न्याय कसा मिळेल आणि यासाठी आपल्याला जे तेजस्वी वक्ते लाभले आहेत ते आहेत सन्माननीय न्यायमूर्ती मुंबई उच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश महाराष्ट्र ऐकायला येतंय का? जय ज्योती जय क्रांती राष्ट्रीय सत्यशोधक ओबीसी फेडरेशन व अखिल भारतीय माळी महासंघ द्वारा आयोजित समाजोपयोगी 72वे ऑनलाईन पुष्प या सामाजिक प्रबोधनपर उपक्रमामध्ये आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत. आजचा विषय आहे मोफत न्याय कसा मिळेल आणि यासाठी आपल्याला जे तेजस्वी वक्ते लाभले आहेत ते आहेत सन्माननीय न्यायमूर्ती मुंबई उच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश, महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणचे माजी उपाध्यक्ष, माजी विद्युत लोकपाल, गेल्या प्रदीर्घ काळापासून न्यायदानाचे महत्तम कार्य करण्याचा दांडगा अनुभव असलेले उच्च विद्याविभूषित अनुभवी व्यक्तिमत्व माननीय श्री किशोर जे रोही साहेब. साहेब, आपण आपल्या व्यस्त वेळापत्रकातून या प्रबोधनासाठी वेळ काढून खरं तर आम्हाला उपकृत केलेलं आहे. आपण या ठिकाणी ऑनलाईन पद्धतीने उपस्थित आहात यासाठी आम्ही आपले ऋण व्यक्त करतो. माननीय श्री रोही साहेब, आपले या कार्यक्रमामध्ये पुनश्च एकदा हार्दिक स्वागत. माननीय श्री शंकरराव लिंगे साहेब, राष्ट्रीय अध्यक्ष तथा संस्थापक विश्वस्त अखिल भारतीय माळी महासंघ, राष्ट्रीय सत्यशोधक ओबीसी फेडरेशन. साहेब, आपण आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्षीय स्थान स्वीकारावे अशी मी आपणास विनंती करते. माननीय लिंगे साहेब, आपले या कार्यक्रमामध्ये हार्दिक स्वागत. माननीय श्री गोविंद वैराळे साहेब, प्रदेश कार्याध्यक्ष अखिल भारतीय माळी महासंघ नागपूर, आपण आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटकीय स्थान स्वीकारावे अशी मी आपणास विनंती करते. माननीय श्री वैराळे साहेब, आपले या प्रसंगी हार्दिक स्वागत. या कार्यक्रमामध्ये ऑनलाईन पद्धतीने उपस्थित असलेले राष्ट्रपती पोलीस पुरस्कार विजेते मानद अध्यक्ष माननीय डॉक्टर अशोक गोरेजी, राष्ट्रीय कार्याध्यक्ष आदरणीय श्री रमेश हिरुळकर, सेवा संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय प्राध्यापक कैलास लगड, राष्ट्रीय उपाध्यक्ष आदरणीय श्री विठ्ठल तोडकर, राष्ट्रीय उपाध्यक्ष आदरणीय डॉक्टर देवीदास शेंडे, राष्ट्रीय उपाध्यक्ष आदरणीय श्री रामभाऊ म्हेत्रे, राष्ट्रीय उपाध्यक्ष आदरणीय श्री प्रभाकर सातव, राष्ट्रीय सचिव आदरणीय श्री शिवशंकर काउलकर, प्रदेश अध्यक्ष आदरणीय श्री गौतम क्षीरसागर, कामगार आघाडी प्रदेश अध्यक्ष आदरणीय श्री महादेव घोसे, राष्ट्रीय संघटक आदरणीय श्री विठ्ठल सातव, राष्ट्रीय संघटिका आदरणीय सौ सुवर्णा पटकुरे, सावित्रीमाई ब्रिगेड राष्ट्रीय अध्यक्षा आदरणीय सौ किरणताई गिऱ्हे, महिला आघाडी राष्ट्रीय अध्यक्षा आदरणीय सौ रोहिणीताई पाटील, महिला आघाडी प्रदेश अध्यक्ष आदरणीय सौ फुलनताई शिंदे, विश्वस्त तसेच राष्ट्रीय उपाध्यक्ष आदरणीय मौर्य आकाश मेहत्रे, नागपूर महानगर अध्यक्ष आदरणीय श्री मधुसूदन देशमुख, आपणा सर्वांचे तसेच राष्ट्रीय सत्यशोधक ओबीसी फेडरेशन व अखिल भारतीय माळी महासंघाचे सर्व विश्वस्त आणि राष्ट्रीय प्रदेश जिल्हा तालुका ग्राम शाखा कार्यकारिणी व सर्व आघाडीचे पदाधिकारी व या प्रसंगी ऑनलाईन पद्धतीने उपस्थित आपणा सर्वांचे या कार्यक्रमामध्ये हार्दिक स्वागत. मी माननीय श्री गोविंद वैराळे साहेब आपणास अशी विनंती करते की आपण या कार्यक्रमाचे उद्घाटन करावे. क्रांतीसूर्य ज्योतिबा फुले आणि क्रांती आई सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमांचे पूजन वैराळे साहेब करीत आहेत. त्यांनी नुकतंच दीप प्रज्वलन केलेलं आहे आणि पुष्पार्पण ते करीत आहेत.
माननीय श्री गोविंद वैराळे साहेब यांच्या शुभ हस्ते आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटन झालेले आहे. मी साहेबांना अशी विनंती करते की आपण उद्घाटकीय मार्गदर्शन करावे. राष्ट्रीय सत्यशोधक ओबीसी फेडरेशन व अखिल भारतीय माळी महासंघ यांचे द्वारे आयोजित 72वे ऑनलाईन पुष्प शिवक्रांती टीव्ही यूट्यूब द्वारे आज प्रबोधनचा कार्यक्रम आयोजित केला आहे. आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय श्री शंकररावजी लिंगे साहेब, तसेच कार्यक्रमाचे वक्ते आदरणीय सन्माननीय आपल्या समाजाचा गौरव जस्टिस माननीय श्री किशोरजी रोही सर, माजी हायकोर्ट न्यायाधीश, आज आपल्याला प्रबोधन करण्यासाठी इथे उपस्थित झालेले आहेत. खरोखरच एवढं त्यांनी व्यस्त वेळातून आणि इतका अमूल्य असा वेळ आपल्याला देऊन आपल्याला प्रबोधन करणार आहे, त्याच्याबद्दल खरोखर मी त्यांचं आभार व्यक्त करतो. त्याचप्रमाणे त्यांचं स्वागत सुद्धा करतो आणि त्यांचं ऋण सुद्धा व्यक्त करतो की आपला प्रदीर्घ असा अनुभवाचा आम्हाला न्यायदानाचा बद्दलच्या काय प्रॉब्लेम्स आहे याच्याबद्दलचा आपल्याला निश्चितच आपल्या सर्व समाज बांधवांना फायदा होईल. त्याचप्रमाणे आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष त्याचप्रमाणे आजच्या या क्रमाचे प्रमुख उपस्थिती मान्य श्री माळी महासंघाचे मानद अध्यक्ष मान्य श्री अशोकराव दौलतरावजी गोरे, राष्ट्रपती पोलीस पुरस्कार विजेते मुंबई मान्य रमेशजी हिरळकर, राष्ट्रीय कार्याध्यक्ष, सर्व विश्वस्त, सर्व राष्ट्रीय पदाधिकारी, राज्यस्तरीय पदाधिकारी, जिल्हास्तरीय पदाधिकारी, तालुकास्तरीय आणि ग्रामस्तरीय पदाधिकारी आणि ऑनलाईन पद्धतीने सर्व आज जे उपस्थित झालेले सर्व आपले बंधू आणि भगिनींनो, खरोखरच म्हणजे आज आपल्याला ह्या न्यायदानाबाबत आणि मोफत न्याय कसा मिळेल याबाबतचा जो प्रमुख विषय आहे त्याबाबत खरोखरच आपल्या समाजामध्ये आपण बरंच असं अभिनस्त आहोत की आपल्याला न्याय कसा लवकर मिळेल. कारण की न्याय मागण्याकरता आपण कुठल्याही कोर्टात जात असताना केव्हा न्याय मिळेल आणि किती त्या कोर्टाचे आपल्याला पायऱ्या झिजवाव्या लागतील याबद्दल आपल्याला सुद्धा निश्चित माहिती नसते. लवकरात लवकर न्याय कसा मिळेल, मोफत न्याय कसा मिळेल, त्याप्रमाणे आपल्या न्यायात याबद्दल आपला कसा फायदा होऊ शकते याबद्दल आपल्याला आदरणीय माननीय श्री रोही साहेब आपल्याला जे प्रबोधन करणार आहे त्याबद्दल पुन्हा त्यांचा आभार मानतो आणि माझं हे भाषण संपवतो. धन्यवाद. थँक्यू. खूप खूप धन्यवाद वैराळे साहेब. आपण अत्यंत यथोचित शब्दामध्ये आपलं उद्घाटकीय मार्गदर्शन या ठिकाणी केलेलं आहे. यानंतर महिला आघाडीच्या राष्ट्रीय अध्यक्षा आदरणीय सोनीताई पाटील, मी आपणास अशी विनंती करते की आपण पुण्याचा परिचय करून द्यावा. इथे उपस्थित सर्व मान्यवरांना माझा जय ज्योती जय क्रांती. आज राष्ट्रीय सत्यशोधक ओबीसी फेडरेशन व अखिल भारतीय माळी महासंघ यांच्यातर्फे आयोजित 72वे ऑनलाईन पुष्प आपण आज इथे सादर करतो आहे. या कार्यक्रमामध्ये मी आपल्या सर्वांचं पुनश्च एकदा स्वागत करते. न्यायमूर्ती के.जे. रोही सर यांचा मला परिचय वाचायचा आहे, पण तो परिचय इतका सविस्तर आहे, त्यांचं कार्य इतकं मोठं आहे की थोडक्यात परिचय वाचून दाखवणं फार कठीण आहे. पण आपण थोडासा शॉर्टकट मध्ये त्यांचा परिचय करून घेऊ. त्यांचा परिचय हा शब्दात सांगण्यासारखं नाही, त्यांचं काम इतकं मोठं आहे की तो सगळीकडे त्यांचा परिचय आहे. पण आपण शब्दात मांडायचं म्हटलं तर न्यायमूर्ती श्री के.जे. रोही सर LLM याची पदवी घेतलेले, माजी न्यायाधीश मुंबई उच्च न्यायालय, माजी उपाध्यक्ष महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण, माजी विद्युत लोकपाल, माजी संचालक न्यायिक अधिकारी प्रशिक्षण संस्था ॲब्रिस्टर, एवढा त्यांचा कार्य राहिलेलं आहे. त्यानंतर त्यांचा पर्सनल परिचय आहे. श्री रोही यांचा जन्म दिनांक 6 जानेवारी रोजी 1947 रोजी विदर्भातील अकोला जिल्ह्यात झाले. त्यांचे वडील दादासाहेब रोही हे नामांकित वकील व तसेच सुसंस्कृत पंडित आणि राजकीय व सामाजिक कार्यकर्ते होते. तसंच आपण रोही सरांचं पण काम बघितलं तर तेही सामाजिक कार्यामध्ये आपल्याला पुष्कळ ठिकाणी दिसतात. नागपूरमध्ये मी त्यांचा सामाजिक कार्य खूप जवळून बघितलंय. श्री केशवराव यावलकर यांच्या सोबत त्यांचं सामाजिक कार्यामध्ये पुष्कळचा सहभाग हा मी जवळून बघितलेला आहे. त्यानंतर त्यांचं अक्कोट येथील महाविद्यालयातून 66 साली BA झाल्यानंतर त्यांनी नागपूर विद्यापीठाच्या विधी महाविद्यालयातून आपलं शिक्षण पूर्ण केलं. 1968 साली LLB ची पदवी प्राप्त केली. त्यानंतर लगेच अकोट येथे वडिलांसोबत वकिली सुरू केली
आणि दिवाणी व महसुला संबंधितचे खटले त्यांनी चालवले. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने श्री रोही यांची सिव्हिल जज, ज्युनियर डिव्हिजन व ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट या पदासाठी निवड केली. पहिली नियुक्ती अमरावती येथे झाली. 1974 साली ते अमरावती येथे न्यायालयीन सेवेत रुजू झाले. त्यानंतर त्यांनी पुसद, यवतमाळ, काटोल, नागपूर, खामगाव येथे या पदांवर कार्य केलेलं. त्यानंतर अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश म्हणून त्यांची पदोन्नती झाली. 1985 साली नागपूर येथे त्या पदावर ते रुजू झाले. लाचलुचपत संबंधीचे खटले चालवण्यासाठी विशेष न्यायाधीश म्हणून त्यांची नियुक्ती झाली. त्यानंतर त्यांनी चंद्रपूर, गडचिरोली अशा ठिकाणी कार्य केलं. औद्योगिक न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून नागपूर व अमरावती इथे कार्य केले. दरम्यान नागपूर विद्यापीठाच्या स्नातकोत्तर विधी विभागात नियमित विद्यार्थी म्हणून त्यांनी प्रवेश घेतला आणि 1996 मध्ये त्यांनी राज्यघटना व प्रशासकीय कायदा यात LLM ही पदवी प्राप्त केली. त्यानंतर त्यांनी जिल्हा व सत्र न्यायाधीश म्हणून अहमदनगर, यवतमाळ, धुळे व सोलापूर येथे कार्य केले. 1997 मध्ये त्यांची नियुक्ती सहसंचालक न्यायिक अधिकारी प्रशिक्षण संस्था नागपूर येथे झाली. 99 मध्ये त्या संस्थेचे ते संचालक झाले. 600 न्यायिक अधिकार यांना त्यांनी प्रशिक्षण दिले व मार्गदर्शनाखाली घेतलेल्या न्यायिक अधिकाऱ्यांपैकी काही जण मुंबई जज व उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती म्हणून कार्यरत आहेत. भारतातील एकमेव संस्था असलेली इन्स्टिट्यूट ऑफ मिलिटरी लॉ कामठी या राष्ट्रीय प्रत्यक्ष कर अकॅडमी नागपूर येथील अधिकाऱ्यांनाही त्यांनी मार्गदर्शन केले व नागपूर आकाशवाणी तसेच नागपूर दूरदर्शन केंद्रावरून विविध कायद्यांवर त्यांची भाषणे प्रसारित झाली. भारताच्या राष्ट्रपतींनी मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती म्हणून त्यांची नियुक्ती केली. न्यायमूर्ती पदाची शपथ घेऊन दिनांक 29/8/2003 रोजी ते नागपूर खंडपीठात रुजू झाले. 5/1/2009 रोजी ते निवृत्त झाले. मार्च 2009 मध्ये त्यांची नियुक्ती महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकार नागपूर खंडपीठ इथे न्यायिक सदस्य म्हणून झाली. त्यानंतर या न्यायाधिकरणाचे ते उपाध्यक्षपदी होते. या पदावर दिनांक 30/6/2011 पर्यंत त्यांचे कार्य झाले. महाराष्ट्र विद्युत नियामक आयोग मुंबई यांनी श्री रोही यांची नियुक्ती विद्युत लोकपाल नागपूर या पदावर केली. या पदाची नव्यानेच नियुक्ती करण्यात आली. विदर्भ, मराठवाडा यातील सर्व जिल्हे यांच्या कार्यक्षेत्रात येतात. विद्युत ग्राहक व महावितरण यांच्यातील वादावरील अपिले त्यांच्या समोर चालतात. विद्युत लोकपाल या पदावर त्यांनी 5 वर्ष कार्य केले आणि जानेवारी 2017 मध्ये ते निवृत्त झाले. सध्या ते आर्बिटर म्हणून कार्यरत आहेत. सर्वोच्च न्यायालय दिल्ली आणि उच्च न्यायालय मुंबई यांनी अनेक कंपनी मॅटर्स मध्ये आर्बिटर म्हणून काही नियुक्ती केली आहे. याशिवाय त्यांचे शासन, काही समित्या व विविध विद्यापीठांच्या काही समित्यांवर त्यांची नेमणूक केली आहे. हा झाला त्यांचा कार्याचा एक भाग. कार्य खूप मोठं आहे. कदाचित माझं चुकलं पण असेल कुठे वाचताना, शब्दांचं उच्चारण थोडं चुकू शकतं, कारण ते इतकं मोठं कार्य आहे की इतकं आपण शॉर्टकट वाचणं फार कठीण होतं. पण मी त्यांना पर्सनली इतक्यादा भेटलेली आहे की व्यक्ती म्हणूनही ते खूप आदरयुक्त परिचय त्यांचा आहे. त्यांचं सामाजिक कार्यामध्ये तेवढाच सहभाग असतो आणि कौटुंबिक पण ते तेवढंच आपल्याला सल्ला देतात, आपल्याशी खूप छान बोलतात. आणि असं नाही की मी एक कुठल्या पदावर आहे म्हणून मी काहीतरी मनात आपला खूप उच्च स्थान ठेवून राहायचं असं नाही. आपल्यासोबत सहजतेने बोलणं, सहजतेने आपल्यासोबत मिसळून जाणं, आपलंसं करून घेणं हा त्यांचा खूप चांगला स्वभाव मला नेहमी जवळून बघता आला. माझ्या आजोबांकडे ते नेहमी भेटतात आणि इतकं छान आदरयुक्त व्यक्तिमत्व आपल्या समाजात आहे, आपल्या सोबत आहे आणि आपल्या कार्यात आपल्यासोबत सहभागी झाले आहेत. आज हा त्यांच्याकडून मिळालेला वेळ आपल्यासाठी खूप अभिमानास्पद आहे. रोही साहेब, आपले खूप खूप धन्यवाद. आज आपण आम्हाला वेळ दिलात आणि आपल्याला ऐकण्याची संधी मिळाली. कदाचित माझे शब्द कुठे चुकले असतील तर मला माफ कराल आणि धन्यवाद आपण दिलेल्या वेळाबद्दल. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद रोहिणीताई.
खरं तर माननीय रोहित साहेब, आपला परिचय शब्दात बांधणे म्हणजे सूर्याला दिवा दाखवण्यागत आहे. एवढं प्रभावी, प्रवाही आणि प्रदीर्घ असं आपलं कार्य आहे. आपला जो प्रेमळ स्वभाव आहे, आपुलकीचा जो स्वभाव आहे आणि आपण आपल्या समाजाचे जे गौरव आहात, ह्या सगळ्या गोष्टी आमच्यासाठी खूप अभिमानास्पद आहेत. माननीय श्री के. रोहित साहेब, मी आपणास अशी विनंती करते की आपण आपल्या प्रबोधनास सुरुवात करावी. राष्ट्रीय सत्यशोधक ओबीसी फेडरेशन आणि अखिल भारतीय माळी महासंघाच्या विद्यमाने आज जे समाज प्रबोधनाचा हा उपक्रम आयोजित केला त्याबद्दल खरोखर आपण सर्वजण अभिनंदनास पात्र आहात. माननीय श्री शंकररावजी लिंगे, माननीय श्री गोविंदरावजी वैराळे, माननीय श्री अशोकराव गोरे, गौतमजी क्षीरसागर, मधुसूदनजी देशमुख, रोहिणीताई पाटील, डॉक्टर प्राध्यापक कविता भोपळे आणि आयोजक श्री मेहत्रे, तसंच या दोन्ही महासंघ आणि फेडरेशनचे सर्व पदाधिकारी आणि उपस्थित बंधू भगिनींनो, मी रोहिणीताई पाटलांना हे सांगू इच्छितो की मी इथे नागपूरला सेशन जज असताना स्पेशल कोर्ट माझं होतं, म्हणजे अँटी करप्शनच्या केसेस चालायच्या आणि त्यामध्ये सरकारतर्फे ॲडव्होकेट दुर्गे पब्लिक प्रॉसिक्युटर म्हणून माझ्या पुढे जवळजवळ 2 वर्ष केस चालली. त्यावेळी ते आले होते आणि त्यांच्या एकंदर ज्ञानाचा आणि अनुभवाचा मला खूप फायदा त्या ट्रायलमध्ये मिळाला होता. तर खरोखर आपला हा जो उपक्रम गेल्या कित्येक दिवसांपासून सुरू आहे याबद्दल मला खूप समाधान वाटतंय. हा एक अत्यंत उपयुक्त उपक्रम आहे आणि खरोखर मी जे आता काही सांगणार आहे याच्या पुढे त्यावरून आपल्या असं निदर्शनास येईल की अशा या उपक्रमाची अत्यंत आवश्यकता अद्यापही आहे. किंबहुना जसजसे दिवस जात आहेत तसतसं असं वाटायला लागलं की अशा उपक्रमाची नितांत आवश्यकता आपल्या समाजालाच नव्हे तर सर्वच समाजाला आवश्यक आहे. विषयाला हात घालण्यापूर्वी आपणास मी आठवण देऊ इच्छितो की आज आषाढी एकादशी आहे आणि आज पहाटे पंढरपूर येथे झालेला श्री विठ्ठल आणि रुक्मिणीच्या शासकीय महापूजेचा सोहळा आपल्यापैकी बऱ्याच लोकांनी पाहिला असेल. मी या ठिकाणी हेही विशेषतः शंकररावजी लिंगेंना सांगू इच्छितो की मी 2 वर्ष सोलापूर येथे डिस्ट्रिक्ट अँड सेशन जज असताना दरवर्षीच्या या आषाढी एकादशीच्या रात्री किंवा पहाटे 3-4 वाजता विठ्ठलाचं आणि रुक्मिणीचं पंढरपूरच्या मंदिराच्या गाभाऱ्यात जाऊन दर्शन घेण्याचं सद्भाग्य मला 2 वर्ष लाभलं. आणि म्हणून मी त्यानंतर जेव्हा जेव्हा हे लाईव्ह टेलिकास्ट होत आहे त्यावेळी अगदी आवर्जून, जसं काल रात्री मी पहाटे 2 वाजल्यापासून टीव्ही लावून बसलो ते 4:45 पर्यंत संपूर्ण कार्यक्रम तो मी पाहिला आणि खूप समाधान वाटलं. असं वाटलं जणू काही आपण विठ्ठलाच्या समोर साक्षात उभे आहोत आणि हा खरोखर एक मोठा सोहळा असतो. तसंच मित्रांनो, आज बकरीद आहे, त्याची पण आपण या निमित्ताने आठवण करणं जरुरी आहे. ते या दृष्टीने की मी टीव्हीवरच्या बातम्यांवर असं ऐकलं आणि पेपरमध्ये काही असं लिहून आलं आहे की आज कुर्बानी न देण्याचा मुस्लिम धर्मियांनी काही ठिकाणी घेतलेला निर्णय अतिशय स्तुत्य आहे. त्यांनी हिंदूंच्या भावनांची कदर केली किंवा आज आषाढी एकादशी उपवासाचा दिवस, अत्यंत धार्मिक सण आहे आणि अशा वेळी आपण गायींचा कत्तल किंवा बकऱ्यांची वगैरे कुठल्याही प्राण्याची कत्तल करू नये, हा खरोखर अत्यंत अभिनंदनीय असा त्यांनी हे घेतलं आहे. आज मला असं सांगण्यात आलं होतं की तुम्ही साधारण तुम्हाला जो विषय आवडेल त्यावर तुम्ही मार्गदर्शन करा, विशेषतः लॉ संबंधी किंवा भारतीय राज्यघटनेसंबंधी. पण आज जेव्हा मला हे पत्रिका मिळाली तेव्हा त्याच्यामध्ये मोफत कायदा, मोफत न्याय कसा मिळवावा याच्याबद्दलचं आहे. आता हा विषय म्हणजे न्याय ही काही
विक्रीची वस्तू नव्हे की त्याची काही किंमत असेल आणि तो मोफत घेता येईल, अशातला काही प्रकार नाही. त्या मोफत न्यायाऐवजी मोफत कायदेशीर सल्ला आणि मार्गदर्शन, त्याच्याकरता महाराष्ट्र शासनाने फार पूर्वी, म्हणजे जवळजवळ 30 वर्षांपूर्वी लीगल एड अँड ऍडव्हाइस स्कीम नावाची एक स्कीम सुरू केली. ती अद्यापही सुरू आहे आणि त्याच्या मार्फत एक विशिष्ट त्यांनी लिमिटेशन आखून दिले की ज्या कुटुंबाचं, ज्या व्यक्तीचं वार्षिक उत्पन्न इतक्या हजाराच्या आत असेल त्यांना सरकारतर्फे वकील दिला जाईल. मग त्या फौजदारी केसेस असो, दिवाणी केसेस असो, कुठल्याही केसेससाठी त्यांना जो काय सल्ला लागेल, मार्गदर्शन लागेल, कोर्टात केस लढवण्यासाठी वकील लागेल, त्याचा सगळा खर्च सरकार करेल. त्याच्यामुळे काय, सल्ला आणि मार्गदर्शन मिळेल, पण मोफत न्याय मिळेल असं नव्हे. ते सल्ला आणि मार्गदर्शन. आणि त्याच्याकरता काय की प्रत्येक हायकोर्टाच्या ठिकाणी, जसं मुंबई आणि त्याचे जे बेंचेस आहेत, नागपूर, औरंगाबाद, पणजी, या ठिकाणी त्याची एक कमिटी असते, त्याचा एक अध्यक्ष असतो आणि त्याच्याकडे हे सगळं काम देण्यात येतं. तसंच प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी जिल्हा आणि सत्र न्यायाधीश जो आहे तो या कमिटीचा अध्यक्ष असतो आणि तो हे सगळं काम पाहतो. त्याचप्रमाणे प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी सुद्धा तिथला जो सिव्हिल जज, ज्युनियर डिव्हिजन आणि ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट फर्स्ट क्लास असतो, तो याचा अध्यक्ष असतो या कमिटीचा, तालुका कमिटीचा, आणि तो हे सगळं काम पाहतो. ते वेळोवेळी याच्याकरता हे आयोजित करतात, मेळावे आयोजित करतात, अर्ज रेग्युलरली घेतल्या जातात आणि मग त्याप्रमाणे कोण पात्र आहे मदतीला, कोण नाही, आणि त्यापासून खूप फायदा लोकांना होत आहे, यात शंका नाही. खरोखर आपण असं बघतो ना की अजूनही अनेक ठिकाणी पीपल कांट अफोर्ड टू स्पेंड फॉर लॉयर्स. आपण बघतो आज वकिलांची फी किंवा डॉक्टरांची फी सर्वसामान्यांच्या आवाक्या बाहेर गेलेली आहे. डॉक्टरांबद्दल किंवा मेडिकल एड बद्दल आपण पाहतो बऱ्याचशा स्कीम्स आहेत आणि त्याच्यामध्ये अगदी हार्टच्या ऑपरेशन पासून सुद्धा फ्री उपचार केले जातात. तसा काहीसा प्रकार आता वकिलांचं खालच्या कोर्टापेक्षा हायकोर्टात जेव्हा किंवा सुप्रीम कोर्टात जेव्हा आपण जातो, अक्षरशः हजारो नव्हे लाखो रुपये फी घेतली जाते. त्याच्याबद्दल बार काउन्सिलचे नियम सुद्धा आहेत की वकिलांनी किती फी घ्यावी, तो किती सिनियर आहे त्याप्रमाणे, परंतु ते काही प्रत्यक्षात त्याचं कधी पालन होत नाही. आणि त्यामुळे होतं काय की बरेचदा खूप अवाच्या सवा फी घेतली जाते. आणि आनंदाची गोष्ट अशी की या फ्री लिगल एड ऍडवाइस स्कीमच्या मध्ये चांगले चांगले वकील सुद्धा आपली सेवा देतात, निशुल्क सेवा देतात. त्यांना सरकारतर्फे फार कमी रिम्युनरेशन दिलं जातं. परंतु इथं पैशाचा प्रश्न नाही, गरीबाला कायदेविषयक सल्ला आणि मार्गदर्शन कसं देता येईल, त्यातून कसं समाधान. मला सांगायला आनंद वाटतो की अशा प्रकारचे आम्ही काही कार्यक्रम अकलूजला शंकरराव लिंगेंच्या गावाला घेतले आहेत आणि त्यावेळी त्यांचाही बरेचदा सहभाग याच्यामध्ये मिळाला आहे. मला मोठं आश्चर्य वाटते की शंकरराव आपला इतका सगळा मोठा व्याप सांभाळून समाजासाठी इतका वेळ देतात, त्या मानाने आम्ही काहीही वेळ देत नाही असं म्हटलं तरी चालेल. याबद्दल खरोखर शंकरराव लिंगेंचं अभिनंदन करावं तेवढं थोडंच आहे. मंडळी, तसं मी जे सांगितलं लीगल एड अँड ऍडवाइस स्कीम, याच्याबद्दल काही फारसं सांगण्यासारखं नाही. 1-5 मिनिटात हे सगळं कॉन्क्लूड होईल. मला जे महत्वाचं सांगायचं आहे, विशेषतः आपण जे सामाजिक प्रबोधनाचा हे सुरू केली आहे हे, तर याच्याबद्दल मला जे सांगायचं आहे ते असं आहे की त्या दृष्टीनं आपण असं बघितलं पाहिजे की महात्मा ज्योतिबा फुले आणि त्यांचे शिष्योत्तम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जे आपलं आयुष्य झिजवलं लोकांच्यासाठी, त्याचं महत्त्व अजूनही अनेक लोकांना कळलेलं नाही आहे. त्याचं काय महत्त्व आहे त्यांच्या कार्याचं आणि ते कशा तऱ्हेने त्याचं इम्पॉर्टन्स आहे, त्याकरता समाजाने काय केलं पाहिजे हे अजून सुद्धा बऱ्याच ठिकाणी लोकांना माहिती नाही. आपल्याला आश्चर्य वाटेल हे ऐकून की एकदा असंच एक सेमिनार नागपूरला जरीपटका म्हणून एक सिंधी कॉलनी, फार मोठी कॉलनी आहे सिंधी कॉलनी, एक शहरच असल्यासारखं आहे नागपुरातली. त्या ठिकाणी एक लेडीज कॉलेज आहे
वुमेन्स कॉलेज, मुलींसाठी कॉलेज. तर त्याच्यात म्हणजे अगदी 4 मजली प्रचंड बिल्डिंग त्या कॉलेजची आहे. त्याच्यात अगदी शेकड्याने मुली ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन पर्यंत काम करतात. आणि त्या ठिकाणी त्यांना ॲड्रेस करण्याकरता, त्यांना भाषण देण्याकरता एका विषयावर मला बोलावण्यात आलं होतं. मी तिथे गेलो आणि मग त्या विद्यार्थिनींशी जेव्हा त्या हॉलमध्ये इंटरॅक्शन केली, तेव्हा मला असं जाणवलं की त्यांना महात्मा ज्योतिबा फुले नाव सुद्धा माहित नाही. ग्रॅज्युएट झालेल्या मुली, पोस्ट ग्रॅज्युएट करीत असलेल्या मुली, नागपूर सारख्या शहरात ज्यांचं आयुष्य बालपणापासून गेलाय, त्यांना महात्मा फुलेंचं नाव सुद्धा माहिती नाही. मग ही जर महाराष्ट्रात परिस्थिती आहे तर इतर राज्यांमध्ये काय असेल याची आपण कल्पना करू शकता. आणि म्हणून अशा तऱ्हेच्या प्रबोधनाची किती आवश्यकता आहे हे आपणास कळेल. दुसरी एक गोष्ट सांगतो. आपल्याला माहिती आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं बहुतांशी आयुष्य मुंबईला गेलं. मुंबईलाच ते हायकोर्टात वकिली करत होते. तिथूनच त्यांच्या सामाजिक आणि राजकीय कार्याचा प्रारंभ झाला. नंतर ते शेवटी दिल्लीला शिफ्ट झाले, ती गोष्ट वेगळी. परंतु त्याचा बहुतांशी काळ हा मुंबईला गेला. मुंबईला त्यांनी एक चांगलं राजगृह नावाचं 3-4 मजली प्रचंड बंगला बांधला. कशासाठी? स्वतःच्या ऐशारामात राहण्यासाठी नाही. त्यांच्याजवळ वैयक्तिक लायब्ररी, पुस्तकं इतके मोठे होते, इतके भरपूर होते की त्या पुस्तकांसाठी म्हणून त्यांनी 3-4 मजली बिल्डिंग बांधली. आणि त्याच्यामध्ये कपाट अरेंज करून वेगवेगळे विषयवार, संगतवार सगळे पुस्तकं ठेवले. म्हणजे एखाद्या मोठ्या संस्थेची काय लायब्ररी असेल अशी त्यांची वैयक्तिक लायब्ररी होती. आपणास हे वाचून माहिती असेल की जेव्हा बाबासाहेब आंबेडकर इंग्लंडला गोलमेज परिषदेसाठी त्यांना बोलावण्यात येत असे आणि ते त्यावेळी विमानसेवा इतकी रेग्युलर नव्हती, त्याच्यामुळे जहाजाने जावं लागायचं. आणि जहाजाने जाताना महिनोगणती जाण्यात जात असत आणि येण्याला तितका वेळ. मग यांनी काय करावं? पेट्याच्या पेट्या पुस्तकं घेऊन जायचे वाचायला आणि तिथला प्रवासातला संपूर्ण वेळ वाचनात आणि अभ्यासात घालवायचे. आपण जर त्यांनी गोलमेज परिषदेत केलेली भाषणं, त्यांनी तिथल्या समोर दिलेले निवेदन वाचले तर त्याच्याहून त्यांच्या प्रकांड पंडित्वाची आपल्याला जाणीव होईल. तर मला सांगायचं इथं या ठिकाणी हे आहे की ज्या ग्रहस्थांनी पूर्ण आयुष्य तिथे घालवलं आणि इतकं मोठं घर बांधलं, मी एकदा मोठ्या उत्सुकतेने, मला काय फार उत्सुकता असते, जसं भिडेवाडा पाहण्याची पुण्याला, ज्या ठिकाणी फुलेवाडा पाहण्याची. कारण कसं, हे ज्या ज्या ठिकाणी मोठमोठे लोक झाले, महात्मा गांधींचं जन्मस्थान, त्यांना ज्या ठिकाणी त्यांचा मृत्यू झाला ते जन्मस्थान, ते ठिकाण, पंडित जवाहरलाल नेहरूंचं अलाहाबादचं जन्मस्थान, ते ज्या ठिकाणी त्यांना हे दिलं मृत्यू नंतर ते ठिकाण, इंदिरा गांधींचं ज्या ठिकाणी हत्या झाली ते ठिकाण, किंवा स्वातंत्र्यवीर सावरकरांचं नाशिक जवळचं जन्मस्थान, या सगळ्या गोष्टी प्रत्यक्ष जाऊन पाहण्याचा मला फार आवड आहे. म्हणून पर्यटनाच्या दरम्यान मी लागलं तर 1-2 स्थळं पाहणार नाही, परंतु या मोठमोठ्या लोक, जसं थेट आपल्या कोकणामध्ये लोकमान्य टिळकांचं घर अजूनही चांगल्या स्थितीत आहे, जसं आपला फुलेवाडा चांगल्या स्थितीत आहे पुण्याला, तशा प्रकारे ते मेंटेन केलेलं आहे. त्या ठिकाणी मी जाऊन आलो. तर म्हणून मला उत्सुकता होती की मुंबईचं राजगृह, ज्याच्याबद्दल आपण इतकं सगळं वाचलं ऐकलं, ते कसं आहे बघावं. त्या ठिकाणी आता त्यांचे वारस वगैरे राहतात, त्यांच्यामध्येही पुष्कळ वाद झाले आहे आणि त्याचं मेंटेनन्स तेवढं आता पूर्वीसारखं राहिलं नाही. परंतु मी आणि तो टॅक्सीवाला, एक मुस्लिम टॅक्सीवाला, तासभर त्या परळ एरियात फिरत होतो. कोणालाही विचारलं का रे बाबा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं निवासस्थान कुठं आहे, तो असा पाहत होता की काय विचारतायत आपल्याला. मुंबई सारख्या ठिकाणी ही परिस्थिती. शेवटी आम्हाला एक कॉलेज मिळालं, त्या ठिकाणी आम्ही गेलो, त्या विद्यार्थ्यांना विचारलं, त्यांनाही माहित नव्हतं. आणि मग त्यांच्या प्राचार्यांना विचारलं, पोलीसवाल्यांना गाठलं, ट्रॅफिकवाल्यांना, की अरे हे कुठं आहे जरा शोधा. मग कुठे आम्हाला तासाभरानंतर त्याचं राजगृह अगदी त्या कॉलेजच्या शेजारी असलेलं दिसलं. म्हणजे इतकी अनास्था मोठमोठ्या लोकांप्रती आपली आहे. मग ही जर त्यांच्या नुसत्या स्थळांबद्दल आहे, तर त्यांचं जे कार्य आहे, जीवन कार्य आहे, त्यांनी घेतलेले सगळ्या खस्ता आहेत आयुष्यभर, याच्याबद्दल कितपत लोकांना माहिती असेल. आता
आपल्याला माहिती आहे की महात्मा फुलेंनी गुलामगिरीवर फार आसूड घेतले. तसंच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वगैरेंनी अस्पृश्यतेवर खूप आसूड उगवले. साहजिक आहे. आता गुलामगिरी किती, राजकीय गुलामगिरी असते, सामाजिक गुलामगिरी असते, धार्मिक गुलामगिरी असते, अनेक प्रकारची गुलामगिरी आहे. यासाठी या लोकांनी आपलं आयुष्य खर्ची घातलं. आपल्याला आपण वाचून किंवा आपल्याला ऐकून हे माहिती आहे की ही सगळ्या प्रकारची जी गुलामगिरी म्हणा, पारतंत्र्य म्हणा, अगदी पौराणिक काळापासून सुरू आहे. त्याच्याबद्दल मनुस्मृतीचा फार उल्लेख केला जातो. बाबासाहेबांनी ती जाळण्याचा पण निर्णय घेतला होता. आणि ऐतिहासिक काळात सुद्धा आपण बघतो की हे असं सगळं या गुलामगिरीचे जे काय रेमनंट्स ते सुरू होते. आता पुढे असं झालं की हिंदू धर्मात कालांतराने वर्णाश्रम व्यवस्था आली. ती एखाद जो टीचर असेल, म्हणजे जो गुरु किंवा जो धार्मिक कार्य करतो, लोकांना समजा काय म्हणा धर्माबद्दलचं शिक्षण देतो, त्याला आपण ब्राह्मणाचा हे दिला, हुद्दा दिला. नंतर जो लढवू, जो सगळ्यांचं संरक्षण करतो, सगळ्या समाजाचं इतर परकीयांपासून, त्याला आपण क्षत्रिय समजलो. आणि जो सगळ्या समाजाचं चलनवलन चालेल, सगळ्या वस्तू विक्रय करेल, खरेदी करेल, लोकांचं चालेल, ते वैश्य. आणि या सगळ्यांची सेवा करणारा तो शूद्र. असं समाजाने असे चार असे चातुर्वर्ण अशा तऱ्हेचं ते एस्टॅब्लिश झालं. दॅट वॉज नॉट ए प्रॉपर थिंग ॲट ऑल. पण शेकडो वर्षाची अशी परंपरा चालली की खरं म्हणजे शूद्र लोक किती काम करायचे, की सगळ्या स्वच्छतेचं याचं, की त्यांच्या याच्यावर सगळ्या समाजाचं आरोग्य अवलंबून असायचं. पण त्यांची किती अवहेलना व्हायची हे आपण बघतो. अस्पृश्यता त्यातूनच निर्माण झाली आणि पुढे ही जी जाती व्यवस्था त्यातूनच निर्माण झाली. आता जातीतही आपण बघतो दिवसेंदिवस असं विनोदाने म्हटलं जाते, जात म्हणजे काय, जी मेल्यावरही जात नाही ती जात. जाती, उपजाती, त्याचं राजकारणातलं प्राबल्य हे अजूनही टिकून आहे. या इतक्या लोकांनी कामं केले ना, आयुष्य खर्ची घातले, परंतु अजूनही समाज पुरेसा जागरूक झालेला नाही असं दिसतं. आपण बघतो ना, आपण जेव्हा इतिहास वाचतो तर भारताचं वैशिष्ट्य किंवा हिंदुस्थानचं वैशिष्ट्य असं की आपल्या देशाने कधीही कुठल्या दुसऱ्या देशावर आक्रमण केलं नाही. आपण आणि आपला मोठा देश, भरखंडप्राय देश, यात आपण समाधानी राहिलो आणि आपली प्रगती त्याच्यात केली. मात्र राईट फ्रॉम रोमन, अफगाण, इराणी, मोगल इथपासून शेकडो वर्षापूर्वीपासून भारतावर आक्रमण करीत आले. एक हुकुमशहा भारतावर आले आणि त्यांनी आपल्यावर अनन्वित अत्याचार केले, आपला धर्म प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला. आणि शेवटी तर ब्रिटिश, फ्रेंच, पोर्तुगीज यांनी सुद्धा आपल्या कॉलनीज भारतात या ठिकाणी निर्माण केल्या. आपल्याला कल्पना आहे, ख्रिश्चनांनी आपला धर्म प्रसार पूर्ण जगभर केला. तो कसा केला? घोडी गुलामीने त्यांनी धर्मांतर केलं, गरीब लोकांचं धर्मांतर केलं. तर असं म्हटलं जातं की एका हातात बायबल आणि दुसऱ्या हातात ब्रेड घेऊन त्यांनी धर्मप्रसार केला. याच्या उलट मुस्लिम धर्माचा कसा प्रसार झाला जगभर? आज अनेक, म्हणजे मुस्लिमांची संख्या खूप आहे, अनेक देशांचा धर्म मुस्लिम आहे. आणि त्यांनी कसं जबरदस्तीने धर्मांतर केलं लोकांना. असं म्हटलं जातं की एका हातात तलवार आणि दुसऱ्या हातात कुराण असं घेऊन मुस्लिमांनी प्रचार केला आपल्या धर्माचा. आणि आज त्यांचं अनेक देशात प्राबल्य आहे. तर आता त्या काळात युद्ध झाले, भारत पुन्हा स्वतंत्र होत गेला, पुन्हा पारतंत्र्यात गेला. आपण बघतो फितुरीचा आपल्या भारतीय समाजाला फार पूर्वीपासून शाप आहे. आणि त्याचा दुष्परिणाम असा झाला की मोठमोठ्या योद्ध्यांनी जरी आपलं स्वातंत्र्य मिळवून आणलं तरी आपण परत गुलामगिरीत गेलो. आणि शेवटचे जे हे ब्रिटिश यांनी
100-200 वर्ष आपल्यावर राज्य केलं प्रत्येकाने. मुघलांनी 400-500 वर्ष केलं, मुसलमानांनी अनेक वर्ष केलं. तर असे वर्षानुवर्ष आपण या गुलामगिरीत वेगवेगळ्या पिचत आलो आणि अनेक स्वातंत्र्य योद्धे झाले. स्वातंत्र्य योद्ध्यांचे असं आहे, आपल्याला किती स्वातंत्र्य योद्ध्यांचे नाव आजच्या तरुण पिढीला माहीत असतील याची मला शंकाच आहे. आजकाल त्या टीव्हीवर काही काही सिरियल्समध्ये स्वातंत्र्य योद्ध्यांची माहिती देण्याचा एक कार्यक्रम असतो. तो विद्यार्थ्यांनी पाहायला हवा, तर त्यांना माहिती होईल की हे स्वातंत्र्य कसं मिळवलं, किती खस्ता लोकांना आयुष्याचं बलिदान द्यावं लागलं. आपण जर स्वातंत्र्यवीर सावरकरांचं जन्मठेप नावाची कादंबरी नव्हे, त्यांचं आत्मवृत्त वाचलं तर खरोखर कल्पना येते की या लोकांनी काय बघू. 10 वर्ष मी आपण आपल्यापैकी पुष्कळांनी पाहिलं असेल, अंदमान निकोबारची ती कोठडी, सेल्युलर जेल मधली अगदी शेवटच्या कोपऱ्यातली कोठडी, जिथे सावरकरांच्या तरुण माणूस बॅरिस्टर होऊ घातलेला वयाच्या 25व्या वर्षी तिथं ठेवला गेला. आणि किती त्या कोठडी, आणि सकाळी बाहेर काढायचं, दिवसभर परिश्रम करून घ्यायचे आणि रात्री पुन्हा तिथं. त्यांनी त्या कागद नाही, पेन्सिल नाही, काही द्यायचं नाही, तरी त्या भिंतीवर नखांनी किंवा कशाने कुरतडून कमला म्हणून काव्य लिहिलं. आणि ते इतर बंगाली जास्त कैदी होते, त्यांना त्यांच्या मार्फत कलकत्त्याला पाठवलं. आणि मग आपण पावसात वगैरे ज्या कविता आहे, तर या स्वातंत्र्य योद्ध्यांचं हे जे योगदान आहे हे आपल्या नवीन पिढीला माहिती असायला हवं. आता काय झालं की या गुलामगिरीत आपण बहुतांशी काळ घालवल्यामुळे इतक्या क्रूर आणि चुकीच्या प्रथा निर्माण झाल्या. त्याच्यापैकी ज्याचे ठळक म्हणजे वरिष्ठ वर्ग म्हणजे ब्राह्मण वर्ग सोडून इतर जे वर्ग आहेत चातुर्वर्ण्यातले, त्यांना शिक्षण बंदी होती, त्यांनी शिक्षण घ्यायचं नाही. संस्कृतचा तर शब्दही खालच्या वर्गाच्या लोकांच्या कानावर पडता कामा नये, अशी काहीशी विचित्र प्रथा समाजात निर्माण झालेली होती. आणि त्यामुळे बहुजन समाज, सगळा समाज शिक्षणापासून वंचित राहिला. शिक्षणच नाही तर त्याला जगात काय चाललं हे कसं माहीत होणार. तसंच अस्पृश्यता किंवा सती प्रथा, म्हणजे कसं असायचं की पती वारला की पत्नीने त्याच्यासोबत सहगमन करायचं, म्हणजे सती जायचं. उलट पत्नी मिळाली तर पती विवाह करायला मोकळा असायचा. किती क्रूर पद्धत. त्याच्या विरुद्ध या लोकांनी नाहीतर एरवी कितीतरी कितीतरी वाङ्मयातून वाचतो की कसं ह्या दुष्ट प्रथा होत्या आणि त्याच्या विरुद्ध किती लढा द्यावा लागला. या चांगल्या प्रथा त्यालाही समाज विरोध करायचा. आणि मला आश्चर्य आणि पहा महात्मा ज्योतिबा फुलेंचं कर्तृत्व, आणि हे मला विशेषण या ठिकाणी असं सांगायचं आहे की 1848 साली या जोडप्याने सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिबा पहिली ही अमेरिकेला स्वातंत्र्य 100 वर्ष झाले. फार पूर्वी स्वातंत्र्य त्यांनी मिळवलं, ब्रिटिश कॉलनी पासून मुक्त झाले. आणि त्यातला अब्राहम लिंकन नावाचा जो प्रेसिडेंट होता, हा 16वा प्रेसिडेंट होता युनायटेड स्टेट्सचा. अत्यंत चांगला वकील, अगदी म्हणजे खूप ज्याने अमाप पैसा वकिलीत कमावलेला, ओरेटर चांगला आणि खूप विचार करणारा, दलितांप्रती विशेषतः निग्रोंप्रती त्याला खूप आस्था असलेला असा तो व्हाईट मॅन. तो स्वतः व्हाईट मॅन असून ब्लॅक मॅन म्हणजे निग्रोंबद्दल त्यांना अतिशय सहानुभूती होती. तर यांनी 1863 साली, म्हणजे पहा ज्योतिबा फुलेंनी अस्पृश्यतेविरुद्ध वगैरे कार्य सुरू केलं ते किती अर्लियर, 1848 किंवा त्याच्या सुमारास. आणि
इतका प्रगल्भ आणि प्रगत अमेरिकन देश युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका आपल्यानंतर जवळजवळ 15 वर्षांनी म्हणजे 1863 साली या अब्राहिम लिंकन यांनी इमॅन्सिपेशन प्रोक्लेमेशन जाहीर केलं. इमॅन्सिपेशन प्रोक्लेमेशन म्हणजे काय की जे गुलाम लोक असतील त्यांना मुक्त करण्याचा प्रोक्लेमेशन काढलं. आणि त्यांनी त्याकरता युनायटेड स्टेट्सची जी कॉन्स्टिट्यूशन आहे, राज्यघटना आहे, खूप जुनी आहे, 1779 वगैरे सालची आहे. त्याच्यामध्ये अमेंडमेंट केली, 13वी अमेंडमेंट करावी लागली आणि ती 13वी अमेंडमेंट करून त्यांनी गुलामांचं मोकळीक केली. या ठिकाणी मला एक आठवती गोष्ट म्हणजे कसं की त्या काळात अमेरिकेत ही जी गुलामगिरीची प्रथा फार होती. काय होतं, आफ्रिकेमधून निग्रो लोकांना आणायचं पकडून, त्यांना आपल्या शेतीवाडीवर किंवा इतर सगळ्या इंडस्ट्रीवर अगदी राबवून घ्यायचं. त्यांना म्हणजे अगदी त्यांची स्थिती गुरांपेक्षाही वाईट होती. त्यांना अक्षरशः हातपाय बांधून रात्री गोठ्यात ठेवायचे. कॅटल सोबत आपल्या घोडे असतील, बैल असतील, त्यांच्या सोबत त्यांना ठेवायचं. त्यांना कुठलाही अधिकार नाही, नागरिकत्वाचा नाही, मतदानाचा नाही, कुठलाही अधिकार, शिक्षणाचा तर नाहीच नाही, अशा तऱ्हेचं. आणि ते अक्षरशः चेनमध्ये काय झालं, एकदा काही व्यापारी, अमेरिकन व्यापारी इंग्लंडमध्ये गेले. तिथल्या परिस्थितीचा अभ्यास करायसाठी किंवा आपल्या धंद्याच्या दृष्टीनं ते गेले. त्यांनी सोबत आपले गुलाम नेले, निग्रो गुलाम, आणि ते त्यांच्या सोबत ते पूर्ण ब्रिटनभर फिरत होते. ते निग्रो गुलाम पळून जाऊ नये म्हणून त्यांच्या हातापायात साखळदंडाने बांधलेले होते. ब्रिटिश लोक भलेही इतरांना त्यांनी जगातल्या सगळ्या अनेक देशांना गुलामगिरीत ठेवलं, परंतु स्वतः मात्र स्वातंत्र्याबद्दल अत्यंत जागरूक होतो. तिथल्या ब्रिटिश नागरिकांनी तिथल्या कोर्टात एक ऍक्शन आणली की बुवा हे इल्लीगल आहे, यांना सोडून द्यायची ऑर्डर द्या. हे जे निग्रो लोक यांनी गुलाम म्हणून फिरवत आहेत यांना मोकळं करा. मग त्यांना कोर्टाने नोटीस काढली त्या व्यापाऱ्यांना. व्यापारी हजर झाले, तिथल्या अमेरिकन व्यापारी ब्रिटिश कोर्टात हजर झाले आणि त्यांनी जस्टिफाय केलं की हे जे आम्ही निग्रो गुलाम घेऊन फिरत आहोत तर आमच्या देशामध्ये गुलामगिरी कायदेशीर आहे, त्याच्यामुळे आम्ही कुठलंही बेकायदेशीर काम केलं नाही. जे आमच्या देशात अलाउड आहे, जे कायदेशीर आहे तेच आम्ही करत आहोत. आम्ही आपले गुलाम घेऊन फिरत आहोत आमच्या कामासाठी, याच्यात चूक ते काय. त्यावर तो ज्या ब्रिटिश जजनी ते जजमेंट दिलं, त्यांनी असं लिहिलं आणि त्यांनी हेही सांगून दिलं की तुमच्या ब्रिटनमध्ये असा कुठलाही कायदा नाही की ज्यामुळे गुलामगिरीला प्रोहिबिशन आहे, गुलामगिरीवर म्हणजे असा प्रतिबंध आहे, असं तुमच्याकडे कुठलाही कायदा नाही. आपल्याला कल्पना असेल, ब्रिटनला जवळजवळ 1200 साली म्हणजे आता 800 वर्षांपूर्वी लोकशाही अस्तित्वात आली. राजाचं साम्राज्य हळूहळू, राजाचे अधिकार कर्टेल केले लोकांनी. राजा नुसता नावाचा किंवा आता जशी ब्रिटिशची राणी आहे, ब्रिटन राणी, ती नुसती नावाची. खरी सत्ता लोकांच्या हाती म्हणजे पार्लमेंटच्या हाती तिथे आहे. मात्र त्याच्यात आश्चर्य असं की ब्रिटनला रिटन कॉन्स्टिट्यूशन नाही, लिखित राज्यघटना नाही. तिथे अजूनही अलिखित राज्यघटनेवर कारभार चालतो. आणि बघा आश्चर्य असं की राज्यघटना अलिखित असूनही ते इतकं पालन करतात त्या अलिखित नियमांचं की आपल्याकडे एवढी मोठी राज्यघटना आहे. पाहतो आपण किती वाभाडे निघत आहेत राज्यघटनेचे. जो तो म्हणतो माझंच बरोबर, सगळं लिखित स्वरूपात असूनही किती वाद सुप्रीम कोर्टापर्यंत जातात आणि कोर्टाचा किती वेळ या अशा खटल्यांमध्ये निष्कारण जातो हे आपण बघत आहोत. तर त्यांनी त्या अमेरिकन व्यापाऱ्यांनी म्हटलं की तुमच्या ब्रिटनमध्ये असा कुठलाही कायदा नाही की जेणेकरून गुलामगिरीवर बंदी आहे. त्या ब्रिटिश जजने जे जजमेंट दिलं त्याचं सुंदर त्यांनी रिझन दिलं. त्यांनी एकच म्हटलं की ही गोष्ट खरी आहे की तुमच्या देशात गुलामगिरी कायदेशीर आहे आणि आमच्या देशात म्हणजे ब्रिटनमध्ये याच्यावर कुठलाही कायदेशीर बंधन नाही. तथापि as soon as anybody comes within the jurisdiction of Britain, in the air of Britain, हे शब्द त्यांनी वापरले. ब्रिटिश हवेत, वातावरणात किंवा भूभागावर, जमिनीत जो कोणी इथं येईल तो ताबडतोब स्वतंत्र होतो, तो स्वतंत्र म्हणून समजण्यात येतो. आणि म्हणून त्यांनी ऑर्डर दिली की तुम्ही ताबडतोब गुलामांना मोकळं करा, स्वतंत्र करा.
पहा, म्हणजे जिथे अलिखित कॉन्स्टिट्यूशन असूनही इतकं सगळं पाळलं जाते. मी नेहमी माझ्या भाषणात एक मोठी मजेशीर गोष्ट सांगत असतो. आताही आपण लेटेस्ट जॉन्सननी त्या ब्रिटनच्या पंतप्रधानांनी राजीनामा दिला. कितीतरी पंतप्रधान ब्रिटनमध्ये झाले गेल्या 800 वर्षात, शेकड्यांनी पंतप्रधान झाले. सॉरी. आणि ब्रिटनचा राजा किंवा राणी बॅकिंगहॅम पॅलेसमध्ये राहतात आणि पंतप्रधानाचं निवासस्थान पूर्वीपासून 10 डाउनिंग स्ट्रीट हे ठरलेलं आहे. त्या ठिकाणी त्यांचा ऑफिशियल रेसिडेन्स ब्रिटिश पंतप्रधान. शेकडो वर्षापासून तो तिथं राहतो, राजा तिकडे राहतो. मी ही दोन्ही ठिकाणं मुद्दाम पाहून आलो. बॅकिंगहॅम पॅलेसलाही जाऊन आलो, 10 डाउनिंग स्ट्रीटही पाहून आलो. आपल्या भारतात कसं आहे, पंतप्रधान मोठमोठे लोक झाले आहेत शंका नाही, पण तो पंतप्रधानाचं निधन झालं किंवा हत्या झाली की त्याचं स्मारक बनवून तो बंगला त्याच्यात द्यायचा. आपल्याला माहिती आहे दिल्लीचे बंगले किती मोठमोठे आहेत. काही एकराचा एक बंगला आहे दिल्लीचा, आणि तो पूर्ण मग त्याचं हे करून टाकतात, स्मारक म्हणून करतात. असे कितीतरी स्मारक, इंदिरा गांधीचं स्मारक, जवाहरलाल नेहरूजींचं स्मारक, शास्त्रीजींचं. म्हणजे आता वाईट आहे असं मी म्हणत नाही, परंतु एक प्रथा असते. आता तेच सुरू आहे आपल्या इथं. परंतु ब्रिटन लोक फार परंपरावादी आहेत. ते त्यांचं जे असतं ते सोडत नाही. आणि पहा, ज्यावेळी त्याच्यावर अविश्वासाचा ठराव पास होतो पंतप्रधान ब्रिटनच्या, किंवा त्याची टर्म संपते आणि नवीन इलेक्शन होतात आणि नवीन पार्टी निवडून येते किंवा नवीन पंतप्रधान निवडला जातो, तर हा जुना पंतप्रधान काय करतो, लगेच 10 डाउनिंग स्ट्रीटवरून ऑफिशियल कारने बॅकिंगहॅम पॅलेसला जातो. कशा करता? ब्रिटनच्या राजासमोर आपला राजीनामा द्या. आपले जसे राष्ट्रपती असतात, आपण राष्ट्रपतीकडे देतो, तिथे ब्रिटनच्या राजा किंवा राणी जो कोणी असेल त्याच्याकडे द्यावा लागतो. तर हा पंतप्रधान ऑफिशियल कारने बॅकिंगहॅम पॅलेसला जातो, आपला राजीनामा सादर करतो राजाला. मग राजा तो ऍक्सेप्ट करतो आणि द किंग परमिट्स द प्राईम मिनिस्टर टू लिव्ह. मग तो प्राईम मिनिस्टर परत निघतो. तो ऑफिशियल कार घेत नाही. एक तर स्वतःची असेल तर स्वतःच्या कारने निघतो, आणि स्वतःची कार जर नसेल तर चक्क टॅक्सी बोलावतो आणि टॅक्सीने जातो. का? कारण ही इज नो मोर प्राईम मिनिस्टर. आणि तो जातो कुठे? ऑफिशियल रेसिडेन्सला नाही जात, 10 डाउनिंग स्ट्रीटला नाही जात, कारण त्याने आदल्याच रात्री तो खाली केलेला असतो. आणि स्वतःचा जर कुठं घर असेल, फ्लॅट असेल लंडन शहरात, तर तिथे शिफ्ट होतो. ते नसेल तर चक्क हॉटेलमध्ये जाऊन राहतो. आपल्याकडे काय प्रथा आहे, पद गेल्यावर मंत्र्याचं पद जाऊच द्या, साधा खासदार आमदार असला तरी तो वर्षानुवर्ष आपलं निवासस्थान खाली करीत नाही. तर सरकारी PWD वाले नोटिसा देऊन थकतात, आणि आपलाच लीडर, आपलेच नेते, त्यांच्या विरुद्ध कशी ऍक्शन घ्यावी म्हणून आपण स्तब्धतेने वर्षानुवर्ष पाहत बसतो. हे सगळं आपल्याकडे लिखित कायदे, लिखित राज्यघटना असून असं होतं. म्हणजे आपण ब्रिटिशांना दोष जरूर देतो, कारण त्यांनी आपल्यावर गुलामगिरी लादली. परंतु त्यांची शिस्तबद्धता, त्यांची प्रथेप्रती जे काही महत्व आहे त्याचं, हे वाखाणण्यासारखं आहे, यात शंका नाही. अत्यंत शिस्तबद्ध कारभार त्यांनी केला. उगीच नाही, मूठभर ब्रिटिशांनी, अक्षरशः मूठभर ब्रिटिश लोकांनी पंचखंडात राज्य केले एकेकाळी. 5ही खंडात त्यांच्या कॉलनीज होत्या आणि अनेक वर्ष त्या टिकून होत्या. आता हळूहळू लोकांमध्ये जागरूकता निर्माण झाली आणि त्यांचं राज्य आता लयाला जात चाललं. इतकंच नाही तर आता तर परिस्थिती आपल्याला पेपरमध्ये वाचून आणि टीव्हीच्या बातम्यांमध्ये ऐकून कल्पना असेल. आता तर परिस्थिती अशी झाली की आता जो तिथला लेटेस्ट अर्थमंत्री होता तो भारतीय ओरिजिनचा आहे, आणि तो पंतप्रधान होण्याची शक्यता आहे. आता असं म्हटलं जाते की त्याच्या मागे खूप लोक आहेत. तो अर्थमंत्री होता, त्यांनी राजीनामा दिल्याबरोबर 50 मंत्र्यांनी राजीनामे दिले, आणि तो फार लोकप्रिय आहे असं म्हटलं जातं. तर शक्यता आहे की पुढच्या ऑक्टोबरमध्ये त्यांचं पार्टी त्यांचा ठरवणार आहे कोण पंतप्रधान होईल. तर शक्यता आहे की भारतीय ओरिजिनचा त्या ठिकाणी पंतप्रधान होईल. पहा, ज्या देशाला त्यांनी अनेक वर्ष गुलामगिरीत ठेवलं, त्याच देशात जन्मलेला एक
मनुष्य आज ब्रिटनचा पंतप्रधान होतो, ही किती अभिमानाची गोष्ट भारतीयांसाठी आहे याबद्दल आपल्याला खरोखर म्हणजे अभिमान वाटायला पाहिजे. तर मी महात्मा फुलेंच्या दूरदृष्टीबद्दल सांगत होतो की अमेरिकेसारख्या सुधारलेल्या देशामध्ये सुद्धा इतका विचार, इतका विरोध त्या गुलामगिरीला होता. त्याच्या अगोदर कित्येक वर्ष, 15 वर्ष अगोदर महात्मा फुलेंनी या अस्पृश्यतेविरुद्ध प्रत्यक्ष आंदोलन एक प्रकारे सुरू केलं. आपल्या ठिकाणी शाळा मुलींसाठी, शाळा दलितांसाठी सुरू करून स्वतःच्या घरातला हौद मोकळा करून दलितांसाठी, जिथं पाणी पिण्याची सुद्धा सोय नसायची, द्यायची नाही त्यांना. पण केवढं प्रगल्भ विचार या माणसाचे होते याचं खरोखर मोठं आश्चर्य वाटतं. उगीच असं म्हटलं जातं की त्यांनी स्वातंत्र्यासाठी काय केलं. अरे हे त्यांचं म्हणणं असं होतं, त्यांचं काय आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं, की राजकीय स्वातंत्र्य आज ना उद्या मिळेल, पण राजकीय स्वातंत्र्य जर मिळालं आणि त्यानंतर जर आपण सामाजिक स्वातंत्र्य नसेल, सामाजिक गुलामगिरी असेल, धार्मिक गुलामगिरी असेल, तर त्या राजकीय स्वातंत्र्याचा उपयोग का, जनतेला त्याचा उपयोग होईल का? म्हणून प्रथम आपण समाजाला जागरूक केलं पाहिजे, समाजाला शिक्षित केलं पाहिजे, समाजाला त्याचे काय अधिकार आहेत, काय कर्तव्य आहेत हे जाणीव करून दिली पाहिजे, तर त्या राजकीय स्वातंत्र्याचा काही उपभोग घेता येईल. पहा कसे विचार असतात आणि किती दूरगामी विचार होते. म्हणजे खरोखर आपण ईश्वराचे आभार मानले पाहिजे की हा जो विचार महात्मा फुलेंचा होता हा प्रत्यक्षात त्याला संवैधानिक स्वरूप आणि संवैधानिक बैठक ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या भारतीय राज्यघटना तयार करून दिली. आपल्याला कल्पना असेल वाचून ऐकून की आता 1946 साली स्पष्ट झालं होतं की आता भारताला स्वातंत्र्य देण्यावाचून काही इलाज नाही. तेव्हाच डिसेंबरमध्ये आपली कॉन्स्टिट्यूएंट असेंब्ली स्थापन झाली. कशासाठी? उद्या स्वातंत्र्य मिळाल्यावर आपला कारभार कसा चालावा याच्याकरता भारतीय राज्यघटना आपल्याला तयार केली पाहिजे. म्हणून त्या कॉन्स्टिट्यूएंट असेंब्ली त्याच्या संस्थानिकांचे प्रतिनिधी होते आणि जे आपले ब्रिटिश कॉलनीतले स्वतंत्र राज्य होते त्यांचे प्रतिनिधी, असे जवळ 300-400 अत्यंत विद्वान लोक त्या ठिकाणी होते. त्यातले पुष्कळसे म्हणजे 5 मध्ये जवळजवळ 1 हुशार आणि लीडिंग लॉयर्स होते त्या या ठिकाणी. आणि त्यांनी जवळजवळ 3 वर्ष 1949 पर्यंत, 46 पासून 49 म्हणजे स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सुद्धा राज्यघटना तयार करायचं कार्य सुरूच होतं. आणि याच्यासाठी एक ड्राफ्ट कमिटी स्थापन, आपले डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे त्या कॉन्स्टिट्यूएंट असेंब्लीचे प्रेसिडेंट होते. त्यांनी वेगवेगळ्या समित्या स्थापन केल्या छोट्या छोट्या. त्याच्यात एक ड्राफ्ट कमिटी होती की आपल्या कॉन्स्टिट्यूशनचा, आपल्या दस्तऐवज कसा असावा, काय काय त्याच्यात प्रोव्हिजन. त्याचे 7 अत्यंत विद्वान लोक सदस्य होते आणि त्या 7 लोकांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आपला अध्यक्ष नेमले. आणि कर्मधर्म, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची विद्वत्ता तेव्हाच सर्व जगभर पसरली होती. सगळ्या जगात असं मान्य झालेलं होतं की हा अतिशय विद्वान पुरुष आहे, अतिशय अभ्यासू पुरुष आहे. त्यांना केवळ भारतरत्न मिळाला म्हणून त्यांचं नाव झालं असं नव्हे. त्याच्या अगोदरच किंबहुना शिक्षण घेताना आणि शिक्षण झाल्यावर जेव्हा ते व्हाईसरॉयच्या मंत्रिमंडळात मंत्री होते दिल्लीला, तेव्हापासून त्यांचं नाव सगळ्या जगभर गाजत होतं. त्यांनी हे काम केलं. आणि हे जे बाकीचे मेंबर होते 6, या ना, कोणी मरण पावले, कोणी आजारी पडले, कोणी परदेशात निघून गेले आणि शेवटी एकट्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना कॉन्स्टिट्यूशनचा सगळा ड्राफ्ट तयार करायचं काम. त्यांची स्वतःची प्रकृती चांगली नसताना सुद्धा त्यांनी अहोरात्र खपून 3 वर्ष खपून हे काम केलं. एवढी मोठी कॉन्स्टिट्यूशन, आणि एकच कॉन्स्टिट्यूशन आहे आपली पूर्ण भारताची. सगळे जे काय 30-40 आपल्याकडे राज्य आहेत त्यांची आणि केंद्राची मिळून एकच कॉन्स्टिट्यूशन. अमेरिकेत असं नाही. अमेरिकेत 50 राज्य आहेत, परंतु सेंट्रल गव्हर्नमेंटची एक छोटीशी घटना, 3 कलम आहेत त्याच्यात फक्त, छोटीशी. परंतु प्रत्येक राज्याची घटना वेगळी आहे. अमेरिकेतल्या 50 राज्यांची आपापली स्वतंत्र राज्यघटना आहे. भारतात तसं नाही. आपली एकच घटना आहे.
30 केंद्र सरकारला लागू होते, 30 राज्य सरकार. केवढं काम करावं लागलं असेल तर. आणि मग त्यांनी हा सगळा ड्राफ्ट पूर्ण भारतभर त्या काळात सर्क्युलेट केला आणि लोकांच्या त्याच्यावर विचार मंथन करा आणि आम्हाला कळवा की तुम्हाला आणखी काय याच्यात हवं आहे, काय काय प्रोव्हिजन्स हवे आहेत, कशासाठी लोकांचं उत्थान कसं होईल, हे स्वातंत्र्याचा उपयोग बहुजन समाजाला कसा घेता येईल या दृष्टीने. आणि जवळजवळ 7,000 त्याच्यावर अमेंडमेंट्स आल्या, त्यावर पुन्हा चर्चा झाली आणि शेवटी आपण जाणता 26 नोव्हेंबर 1949 या दिवशी आपली कॉन्स्टिट्यूशन अस्तित्वात आली आणि मग तिचं इम्प्लिमेंटेशन झालं 26 जानेवारी 1950 रोजी. आणि तो आपण गणराज्य दिन म्हणून साजरा करीत आहोत. तेवढं महान कार्य या लोकांचं आहे. आणि हे जे कॉन्स्टिट्यूशन आहे याच्यात बहुतांशी महात्मा ज्योतिबा फुलेंच्या विचारांना बैठक दिलेली आहे. ते विचार प्रत्यक्षात आणण्यासाठी हे कॉन्स्टिट्यूशन आहे असं आपल्याला जाणवेल. आणि याच्यावरून आपल्याला कल्पना येईल की ज्योतिबा फुलेंचं कार्य किती महान आहे. आणि अजूनही आपल्याला म्हणजे विद्यार्थ्यांना म्हणा किंवा नवीन नवीन लोकांना म्हणा ही माहिती नाही. भारतातली पहिली शिक्षिका म्हणून ज्यांचा गौरव केला जातो सावित्रीबाई फुले, तेही लोकांना माहित नाही की भारतातली ही पहिली शिक्षिका आहे. आपल्याला बंगाल मधला एखादा किंवा डॉक्टर राममोहन रॉय वगैरे माहिती असतात की यांनी सती प्रथा बंद केली, हे केलं ते केलं, ब्रिटिशांनी त्याच्याबद्दल सती प्रथेचा कायदा केला. पण आपल्याला हे माहित नसतं की याच्या संबंधी सावित्रीबाई फुलेंचं आणि महात्मा ज्योतिबा फुलेंचं कार्य किती अगोदरच आहे. म्हणून मी बरेचदा असं म्हणतो की बा नुसतं कोणाला भारतरत्न दिलं म्हणजे तो मोठा होत नाही. आपण पाहतो ना आपले अनेक प्रेसिडेंट ऑफ इंडिया, प्राईम मिनिस्टर ऑफ इंडिया, अब्दुल कलाम झाले, डॉक्टर राधाकृष्ण, कोणी सगळे यांना भारतरत्न किताब दिल्यामुळे ते मोठे झाले का? नाही, ते त्याच्या अगोदरच मोठे होते. उलट त्यांना भारतरत्न किताब दिल्यामुळे त्या भारतरत्न किताबाचं महत्व वाढलं, त्याचं इम्पॉर्टन्स जगात वाढलं. तर म्हणून आपण जेव्हा असं बरेचदा म्हणतो, मागणी करतो की बा हे महात्मा फुलेंना आणि सावित्रीबाई फुलेंना मिळाली पाहिजे भारतरत्न हा किताब, खरी गोष्ट आहे, मिळालं पाहिजे. त्यांचं कार्य इतकं प्रचंड आहे की त्यांच्यासमोर भारतरत्न हा किताबही कमी ठरावा, इतकं प्रचंड कार्य या जोडप्याने त्या काळात केलं की ती खरोखर जेव्हा आपण विचार करतो ना, तर यांचा विचार करण्याची क्षमता आणि त्या काळात काय अवेलेबल असेल त्यांना वाचायला वगैरे, काहीतरी पुस्तकं, ते जे आपले धर्मोपदेशक होते, ख्रिश्चन धर्मोपदेशक, त्यांच्याकडून पुस्तक, त्यावेळी प्रिंटिंगची कला सुद्धा इतकी वाढलेली नव्हती. आज जसं आपल्याला पटकन काही अवेलेबल आहे तसं त्यावेळी नव्हतं. एखादं पुस्तक मिळवायचं म्हणजे किती परिश्रम करावे, कुठून तरी शोधून काढायचं, मिळवायचं, वाचायचं, असं त्या काळात होतं. असं असताना या मुलींनी कधी अभ्यास केला असेल, कधी समाजाला मार्गदर्शन केलं असेल आणि समाजाला आपल्या मागे घेऊन कधी आले असेल. आणि कशासाठी? स्वतःचा काहीही स्वार्थ नसताना. काय होतं त्यांना स्वार्थासाठी? काहीच नाही. घरदार सोडून दिलं, सगळं लोकांसाठी अर्पण केलं आणि केवळ लोकांची उन्नती व्हावी, बहुजन समाजाला सगळ्या स्वातंत्र्याचा उपभोग घेता यावा, व्यवस्थित घेता यावा, आयुष्य व्यवस्थित जावं, याच्याकरता या लोकांनी केलं. मला या ठिकाणी आणखी एक विचार मांडायचा आहे. मला वाटतं फार लांबलं नसेल तर मी 2 मिनिटात सांगतो. तर त्यांनी सांगितलं, त्या दोघांनी, महात्मा फुलेंच्या वाङ्मयातूनही आपल्याला दिसेल, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या भाषणातून आणि वाङ्मयातून आपल्याला दिसेल की ज्योतिष शास्त्र त्यांच्या म्हणण्याप्रमाणे थोतांड आहे. ते असं म्हणतात की तुम्ही पृथ्वीवर राहता, आपण पृथ्वीवर राहतो, पृथ्वीसारखे कोट्यावधी ग्रह या अंतराळात फिरत आहेत. त्यातला एक मनुष्य नावाचा एक क्षुल्लक प्राणी, त्याची किंमत एका मुंगीपेक्षा जास्त नाही. आणि याच्या आयुष्यावर हे जे ग्रह आहेत, नवग्रह वगैरे आपल्या भोवती फिरतात, आपल्या सूर्यमंडळात फिरतात, त्यांचा याच्या आयुष्यावर काही परिणाम होत असेल याची सुतराम शक्यता नाही. परंतु आपल्याला असं आढळून येईल की आपल्यापैकी सुशिक्षित लोक, डॉक्टर असलेले, वकील असलेले, प्राध्यापक असलेले
लग्न ठरवताना कुंडल्या पाहतात. आज 21व्या-22व्या शतकात आपण चाललो आहे. आजही कुंडल्या पाहतात, लग्नाचा मुहूर्त काढतात, तो छापतात त्या पत्रिकेत. त्याप्रमाणे कधीही करत नाहीत. मुहूर्त असतो सकाळी 9चा, लग्न लागते 12-1 वाजता. कशाला मुहूर्त पाहायचं? अरे, जन्मासारखी महत्वाची घटना ती मुहूर्त पाहून होत नाही. मृत्यूसारखी महत्वाची घटना ती काही कुठे मुहूर्त पाहून होत नाही. मग लग्नासारखा एक कुठला तरी विधी मनुष्याच्या, त्याच्याकरता मुहूर्त पाहण्याची हे काय गरज आहे? याचाच अर्थ असा की अजूनही महात्मा फुलेंचे विचार, बाबासाहेब आंबेडकरांचे विचार झिरपले नाहीत. सुशिक्षितांमध्ये झिरपले नाहीत, तर तुम्ही अज्ञानी लोकांना, अशिक्षित लोकांना काय बरं दोष देणार? ते हे सगळं पाळतात, ते सगळं अजूनही करतात. म्हणून यासाठी या अशा प्रबोधनाची नितांत गरज आहे. माझे विचार सगळ्यांना पटतील असं नव्हे, त्याची मला पूर्ण जाणीव आहे. बिकॉज एव्हरीबडी हॅज हिज ओन नोशन्स. त्यांचा प्रत्येकाचा अभ्यास आपापला असतो, आपापल्या कल्पना असतात, आपापल्या कुटुंबाचे बॅकग्राऊंड असतं. त्याप्रमाणे जो तो विचार करतो, त्याच्यामध्ये त्यांचा दोष आहे असं मी म्हणत नाही. परंतु मला एक असं वाटलं की हा विचार आपण सगळ्यांसमोर ठेवावा, याच्यावर विचार मंथन व्हावं आणि या दृष्टीने समाजाचं प्रबोधन असं झालं पाहिजे, असं मला या अनुषंगानं सांगायचं. आमचे संजय येऊलकर आहेत, ते पाहतील त्यांच्या एकमत मध्ये याच्याबद्दल काय होईल ते. तर अशा तऱ्हेचं आज या ठिकाणी मला माझे अंधश्रद्धेवरही पुष्कळसं बोलण्यासारखं आहे, पण तो एक स्वतंत्र विचाराचा भाग. होतं काय की अंधश्रद्धा अजूनही समाजात आहे. बिचारे कितीतरी लोक त्याच्याकरता मिळले. या ठिकाणी अंधश्रद्धेचे ते डॉक्टर कोण होते? दाभोळकर. डॉक्टर दाभोळकरांची एक मीटिंग झाली होती त्या अंधश्रद्धेचा ऍक्ट होण्यापूर्वी नागपूरला. त्यावेळी अधिवेशन सुरू होतं विधिमंडळाचं. त्याचा बिल आलेलं होतं आणि त्याच्यावर डिस्कशनसाठी डॉक्टर दाभोळकर इथे आले होते नागपूरला. आणि ते माझ्या अध्यक्षतेखाली ती सभा झाली होती. ते स्वतः त्यावेळी, आणि त्याच्यानंतर लगेच काही महिन्यातच त्यांचा हत्या झाली पुण्याला. तर हे अंधश्रद्धा कसं होतं, आपण काय, जसं प्रत्येकाचा श्रद्धेचा विषय आहे. सत्यनारायण पूजा करावी की नाही, मंदिरात जावं की नाही, डोकं टेकावं की नाही, हा प्रत्येकाच्या श्रद्धेचा. होतं कुठे, चूक कुठे होते? आपण काय म्हणतो, आपली ती श्रद्धा, म्हणजे मी जे करेल ते श्रद्धा, माझी श्रद्धा, आणि इतर जे करतात ना ती अंधश्रद्धा आहे, असा आपला एक ठोकळ नियम असतो. म्हणजे मी करतो ती श्रद्धा, इतर करतात ते अंधश्रद्धा. म्हणून यावरही विचार मंथन करण्याची आवश्यकता आहे आणि आपण तो कराल. आपण सगळ्यांसाठी मी हा एक विषय या ठिकाणी सोडतो आहे. आज या ठिकाणी आपण भरपूर वेळ उपस्थित राहिलात आणि माझे 4 वेडेवाकडे विचार या ठिकाणी ऐकून घेतले, याबद्दल मी सगळ्यांचा निरतिशय ऋणी आहे. मला आपल्याशी सुसंवाद साधण्याची जी संधी अखिल भारतीय माळी महासंघ आणि राष्ट्रीय सत्यशोधक ओबीसी फेडरेशनच्या सगळ्या आयोजकांनी आणि पदाधिकाऱ्यांनी दिली, त्याबद्दल मी त्यांचाही निरतिशय ऋणी आहे. मला अशी आशा आहे की अशा प्रकारचे आणखी चांगले चांगले विषय आपण घेऊन पुष्कळ प्रबोधन करू शकतो आणि त्यातही भाग घेण्यासाठी मला आपल्या सर्वांनी त्याच्यात भाग घ्यायला हवा. नवीन नवीन लोकांनी त्याच्यामध्ये घ्यायला हवा. विशेषतः हे जे आपण आता शिक्षित खूप समाज झाला आहे आपला, कितीतरी शिक्षित लोक आहेत, यांनी याच्यात भाग घ्यायला हवा. तर तो घेतला जाईल या आशेसह मी आपला निरोप घेतो. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. गरिबाला कायदेविषयक सल्ला आणि मार्गदर्शन कमी खर्चात किंवा मोफत कसं देता येईल, हा फ्री लिगल एड अँड ऍडवाइस या स्कीमचा फायदा होतो, यावर आपण कटाक्ष सुरुवातीलाच टाकला आणि आमचा जो काही गैरसमज होता तोही आपण दूर केला. महात्मा ज्योतिबा फुले आणि बाबासाहेब आंबेडकर यांचं कार्य तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचायला हवे, हा आशावादी विचारही आपण मांडला. कारण अजूनही या विभूतींचे विचार खरं तर सुशिक्षितांपर्यंत सुद्धा झिरपले नाहीत, ही सुद्धा खंत आपण व्यक्त केली. समाज सुधारकांविषयी जनमानसात असलेल्या अनास्थेवर
आपण आपली जी नाराजी व्यक्त केली त्यावरून या सर्व विभूतींच्या कार्याच्या प्रसिद्धीसाठी आपली असलेली कळवळ याची प्रचिती सुद्धा आम्हा सर्वांना आली. महात्मा ज्योतिबा फुले तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची दूरदृष्टी, त्यांचे प्रगल्भ विचार, त्यांचे महान कार्य यांचा सार सुद्धा आपण आम्हा सर्वांपुढे मांडला. खर तर सर्वार्थाने सामाजिक प्रबोधनाच्या सर्व आयामांनी युक्त असे आपले बहुमोल मार्गदर्शन होते. या मार्गदर्शनासाठी, या सामाजिक प्रबोधनासाठी आपले पुनश्च एकदा खूप खूप धन्यवाद. यानंतर मी उपस्थितांना विनंती करते की आपल्याला जर काही प्रश्न असतील तर आपण माननीय रोहित साहेबांना ते विचारू शकता. त्या विषयाला धरून मी काही प्रश्न विचारू शकते का? हो हो जरूर. आपला जो एक्सपिरियन्स जज म्हणून किंवा न्यायिक संबंधाने अधिकारी म्हणून तुम्ही जे कार्य आतापर्यंत केलंच किंवा करत आहात त्याबद्दल तुमचे काही पर्सनल अनुभव असतील ते आपण शेअर करू शकता. त्यातनंही आम्हाला न्याय कसा मिळवता येतो किंवा न्यायिक अधिकारी काय असतं किंवा न्यायाबद्दल कसं जाणून घेतलं पाहिजे हे आपल्या बोलण्यातून नक्कीच कळेल असं मला वाटतं. तर आपले अनुभव तुम्ही मला नक्की सांगा. तुम्ही फार चांगला प्रश्न विचारला आणि खरोखर हा जो आपण प्रश्न विचारला ना याच्या उत्तरादाखल एक स्वतंत्र भाषण अर्धा एक तासाचं होईल इतका तो एक्सपिरियन्स आहे. बघा 1968 साली मी लॉ केलं आणि जवळजवळ 5 वर्ष म्हणजे 1974 पर्यंत वडिलांसोबत वकिली केली. त्याच्यानंतर मी सिव्हिल जज ज्युनियर डिव्हिजन झालो. 10 वर्ष वेगवेगळ्या ठिकाणी काम केलं. नंतर ॲडिशनल सेशन जज झालो. 10 वर्ष काम केलं वेगवेगळ्या ठिकाणी. त्याच्यानंतर सेशन जज झालो. आणखी 10 वर्ष वेगवेगळ्या ठिकाणी काम केलं आणि नंतर हायकोर्ट जज झालो. 30 वर्षानंतर 30 वर्षाच्या सर्व्हिस नंतर हायकोर्ट जज झाल्यावर 5-6 वर्ष हायकोर्ट जज म्हणून काम केलं. त्याच्यानंतरही महाराष्ट्र ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ट्रिब्युनलमध्ये 2.5 वर्ष काम केलं आणि महाराष्ट्राचा विद्युत लोकपाल म्हणून 5 वर्ष काम केलं. म्हणजे जवळजवळ एक 40-45 वर्षाचा हा स्पॅन आहे आणि इतके विविध अनुभव आले विविध ठिकाणी. प्रत्येक गावाला गेलं ना की सगळ्यात पहिले आमचा संबंध येतो आमचा स्टाफ कोण आहे. स्टाफ म्हणजे क्लास 3, क्लास 4, क्लास 1 आमचे ज्युडिशियल ऑफिसर्स आपल्या हाताखालचे, मॅजिस्ट्रेट, सेशन, ॲडिशनल सेशन यांच्याशी संबंध. नंतर वकील लोकांशी संबंध येतो. डिस्ट्रिक्ट बार असोसिएशनचे सदस्य, तालुका बार एकदम 10-15 तालुके प्रत्येक जिल्ह्यात असतात, तिथले शेकडो वकील त्यांच्याशी संबंध येतो. आणि इतर अधिकारी कलेक्टर असेल, SP, CEO, सिव्हिल सर्जन, DSP किंवा इतर हे जे म्युन्सिपल कमिशनर त्यांच्या हाताखालचे लोक ज्यांना नेहमी कोर्टात काम पडत राहतं या लोकांशी संबंध येतो. आणि सगळ्यात शेवटी ज्यांच्याकरता कोर्ट आहेत ती जी लिटिगंट पब्लिक जी आहे कोर्टात जे आपल्या न्याय मागण्यासाठी येतात त्या लोकांशी संबंध. अक्षरशः हजारो लोकांशी तुमचा रोजच्या रोज संबंध येतो आणि इतका व्हेराईड एक्सपिरियन्स पाहायला मिळतो त्या ट्रायल चालवताना किंवा हे ते. मी तुम्हाला एकच उदाहरण सांगतो की नंतर पुढे कधी आणखी बोलू आपण, पण एकच उदाहरण सांगतो की जो आरोपी असतो, समजा एक खुनाचा आरोप आहे त्याच्यावर, तो बलात्कारासारखा सिरियस आरोप आहे, त्याला पोलीसवाले किंवा इतर अशी खराब ट्रीटमेंट किंवा तुरुंगात अधिकारी खराब ट्रीटमेंट, अरे तुरेशिवाय बोलत नाही, त्याला कुठेही फटकारतात लेखाला, त्याला काही असं साहजिकच आहे, मानवाचा स्वभाव आहे तो की याच्यावर खुनाचा आरोप आहे, याला काय चांगलं वागाय. परंतु असं कोर्टाने किंवा न्यायाधीशाने करता कामा नये. न्यायाधीशाचं पहिलं प्रिन्सिपल क्रिमिनल लॉचं आहे की एनीबडी हू कम्स बिफोर यू, यू शुड प्रिझ्युम दॅट ही इज इनोसंट टिल हिज गिल्ट इज प्रूव्ड. की तुमच्या समोर येणारा आरोपी हा इनोसंट आहे, त्याने काही गुन्हा केलेला नाही हे तुम्ही गृहीत धरलं पाहिजे. कधीपर्यंत? ते जोपर्यंत सरकार पक्ष सिद्ध करीत नाही तोपर्यंत. मग असं जर तत्व आहे तर मग त्याला व्यवस्थित ट्रीटमेंट पाहिजे. कोर्टात तो आला किंवा हां तुमचं नाव काय, लगेच तो पहिला प्रश्न विचारला बरोबर तो एकदम तुमचं नाव काय, तुझं नाव काय असं नाही विचारत आपण, तुमचं नाव काय म्हटल्याबरोबर त्याच्या डोळ्यात अश्रू येतात, अरे मला इतक्या मानाने हा जज ट्रीट करतो. आणि मग तो पूर्ण ट्रायल काही एकाएकी होत नाही, 1-2 दिवसाचं काम नसतं.
आठवडाभर 2 आठवडे कधी कधी महिनोगणती एक एक ट्रायल चालते. जितके विटनेसेस असले पुष्कळ तर पुष्कळ दिवस. आणि त्याच्या दरम्यान तो जो तुरुंगातून दरवेळी तारखेवर आणला जातो त्याच्या सभोवती पोलीस असतात. त्याला आपण बसा म्हणतो, उभं राहू नको, खाली बसा, त्याच्यासाठी जागा असते आरोपीसाठी. तर हे सगळं पाहण्याचं कर्तव्य त्या जजचं असतं. आणि मग ट्रायल चालते, त्याचे वकील असतात, डिफेन्स काउन्सिल, सरकारी वकील असतात, साक्षीदार असतात, त्यांची क्रॉस एक्झामिनेशन होते, ट्रायल चालते. आणि मग शेवटी सगळं झाल्यावर जज म्हणून मी या निर्णयाप्रत येतो की प्रॉसिक्युशननी याचा गुन्हा सिद्ध केला आहे, यांनी खून केलेला आहे किंवा बलात्कार केलेला आहे आणि आता याला जन्मठेप किंवा इतर काही शिक्षा देण्याची गरज आहे. मग त्याप्रमाणे आम्ही त्याला बोलावतो आणि त्याला सांगतो की हा गुन्हा तुमच्या विरुद्ध सिद्ध झाला आहे, तुम्हाला शिक्षेबद्दल काय सांगायचं आहे. त्याच्याबद्दल हिअर करावं लागतं क्रिमिनल प्रोसिजर कोड प्रमाणे. एकदम शिक्षा देता येत नाही, आरोपीचं काय म्हणणं आहे ते ऐकावं लागतं. ते ऐकल्यानंतर मग त्याला जेव्हा आम्ही शिक्षा फरमावतो की तुम्हाला या अमक्या माणसाचा खून केल्याबद्दल तुम्हाला जन्मठेप फरमावत आहे, हे झाल्यावर कुणालाही वाईट वाटेल. परंतु ही जी ट्रीटमेंट आपण त्याला दिलेली असते पूर्ण ट्रायलभर, तर तो मला असा अनुभव आहे, माझा सांगतो हा, बाकीच्या लोकांचा सांगत नाही. बाकीच्या लोकांचे वेगळे अनुभव आहे. त्यांना आरोपींनी शिक्षा सुनावल्यावर चप्पल फेकून मारलेली पण आपण पेपरमध्ये बरेचदा वाचतो. माझा वैयक्तिक अनुभव असा आहे की मी अनेक लोकांना जन्मठेप सुनावली आहे. ती जन्मठेपेची शिक्षा दिल्यावर त्याने नम्रपणे नमस्कार केला आणि धन्यवाद साहेब म्हणून तो बाहेर गेला. कल्पना करू शकता आपण हा कशाचा परिणाम आहे की आपण त्याला ज्या ट्रायल भर त्या आदराने वागवलं आणि शेवटी जी शिक्षा कायद्याप्रमाणे त्याला काही इलाज नाही, आपला सोडून कसं देता येईल. ज्याचा गुन्हा सिद्ध झालाय त्याला कायद्याप्रमाणे शिक्षा देणंच भाग आहे. ती आपण दिली, त्यांनी मान्य केली. नंतर तो हायकोर्टात जाईल, काय जे हायकोर्टात व्हायचं किंवा वरच्या सुप्रीम कोर्टात जाईल आणि तिथे जे व्हायचं ते होत राहील, त्याला सोडलं जाईल किंवा नाही. कधी कधी काय होतं मॅडम, आता तुम्ही विचारला प्रश्न, कधी कधी कसं होतं एका मॅटरमध्ये एक पती आणि पत्नी दोघंच रात्री बेडरूम मध्ये आहेत आणि रात्री पत्नीचा मृत्यू होतो. दुसऱ्या दिवशी पोलीस त्याला पकडतात. आता या ठिकाणी पत्नी मेली कशी, त्याला प्रश्न विचारला जातो. तो म्हणतो मला माहित नाही. हे शक्य आहे का? असा राग येतो मनातून की याला लेखाला तिथल्या काही लोक तिथल्या तिथे लेखाला पडतात, असं करता येत नाही. तो म्हणू शकतो की मला काही माहित नाही पत्नी कशी वार. आता वास्तविक हे बर्डन त्याच्यावर आहे ना. दोघंच जर आहेत तर ती शॉकने मेली की आणखी तिला काय झालं, जळून मेली की आणखी काही झालं की तिला काही हार्ट अटॅक आला, हे सांगण्याची जबाबदारी त्याची आहे. त्यांनी सांगायला पाहिजे की ही कशी मेली, किंवा तिने स्वतः गळफास घेतला का, याने लेखत तिचा गळा दाबून तिचा खून केला. शेवटी हे लोक सांगत नाहीत. त्यांना असं वाटतं आपण चूप राहिलं की सगळं होतं. असं होत नाही. अशा ठिकाणी खूप राग येतो, पण रागावर नियंत्रण ठेवावं लागतं जजला. जज इज नॉट एक्सपेक्टेड टू गो बाय हिज ओन फिलिंग्स, ही हॅज टू कंट्रोल हिज फिलिंग्स. आणि मग असे खूप अनुभव आहेत. त्याच्यासाठी एक स्वतंत्र आपल्याला सांगता येईल. खूप मजेशीर आले आहेत, काही चांगले अनुभव आले, काही वाईटही अनुभव आले. ते सगळे शेअर करू शकतो आपण. त्याच्यासाठी एखाद्या वेळी आपण आम्ही आपल्या यांना विनंती करू, शंकरराव वैनाळेंना, की कधीतरी काढा वेळ आणखी. तर माझा एक म्हणजे प्रश्न विचारण्याची मला आपल्याला परवानगी पाहिजे आहे. मला एक प्रश्न विचारायचा आहे की आपण सर सुरुवातीच्या पायरीपासून तर हायकोर्टाच्या जज पर्यंत पोहोचले, म्हणजे त्याच्यामध्ये तुमचं खूप मोठी तुम्हाला कष्ट घ्यावं लागत असेल, खूप मोठं त्याला तुम्हाला काम करावं लागलं, तेव्हाच तुम्ही या पोस्ट पर्यंत पोहोचले. तर मला असं विचारायचं आहे की आपल्या समाजातले न्यायाधीश जी आहे कसे होऊ शकतील, याबद्दल काय करायला पाहिजे, त्यांनी काय प्रयत्न करायला पाहिजे, कशी तयारी करायला पाहिजे, याबद्दल सर आपण थोडक्यात जर सांगितलं तर फार अतिशय चांगला प्रश्न आपण विचारला. आपल्या समाजाचे पुष्कळ मॅजिस्ट्रेट, पुष्कळ सेशन जजेस आहेत. हायकोर्ट जजेस मात्र आता लेटेस्ट म्हणजे जस्टिस मेहरे झाले आहेत, तेही आमच्या अकोल्याचेच आहेत. ते एक झालेले आहेत. तर असं असतं, मॅजिस्ट्रेट पासून हायकोर्ट जज म्हणजे 25-30 वर्षाचा कालावधी लागतो.
वकिलातून जो डायरेक्ट हायकोर्ट जज होतो तोही काही सहजासहजी होत नाही, त्याला सुद्धा 15-20 वर्ष प्रॅक्टिस करावी लागते हायकोर्टामध्ये, तेव्हा तो वकील होतो. या ठिकाणी मला आपल्याला हे सांगितलं पाहिजे की नागपूरला बॉम्बे हायकोर्टाची ज्युडिशियल ऑफिसर्स ट्रेनिंग इन्स्टिट्यूट म्हणून आपण पाहिली पण असेल, त्या ठिकाणी महाराष्ट्रातले आणि गोव्यातले ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट्स आणि सेशन जजेस यांना ट्रेनिंग देण्यासाठी पाठवण्यात यायचं. 20-20, 40-40 ची बॅच पाठवायची आणि त्यांना ट्रेनिंग देण्यासाठी ते जे काही आमचे सेशन जजेस होते त्याचा मी डायरेक्टर होतो. जवळजवळ 4 वर्ष मी त्या ठिकाणी काम केलं. आणि मग आपण जे विचारलं आहे की जजेसनी मॅजिस्ट्रेटनी कसं वागावं, त्याचा किती लोकांशी मी आता सांगितलं, लिटिगंटशी संबंध येतो, इतर अधिकाऱ्यांशी संबंध येतो, वकिलांशी संबंध येतो, आपल्या कलिगशी संबंध येतो, तर यांच्याशी कसं वागावं, कशी बिहेवियर ठेवावी, समाजात तुम्ही वावरता, काही ठिकाणी लोक ओळखत नाहीत, काही ठिकाणी ओळखतात, ठिकाणी तुम्ही कसं वागलं पाहिजे याचे काही नॉर्म्स असतात. याच्याबद्दल मी त्यांना जवळ पूर्ण दररोज 1 तास लेक्चर याच विषयावर असायचं की मी कसं वागायचं, कसं कोर्टात काम करताना कसं काम करायचं, कशा प्रकारे तुम्ही वागायचं, काय काय करायचं, याच्या सगळ्या डिटेल्स मी सांगायचं. आणि मी त्यांना हेच सांगायचं, मी सांगतो म्हणून तुम्ही करा असं नव्हे, मला याचे चांगले फ्रुट्स मिळाले, मी जे जसं वागलो ते मला त्याचं चांगलं वाटतं म्हणून मी तुम्हाला सांगतोय, तुम्ही याप्रमाणे वागलंच पाहिजे असं नाही. यू कॅन डिस्कवर युअर ओन वेज अँड मीन्स. परंतु मला सांगायला असा अभिमान वाटतो की माझ्या त्या ट्रेनिंग पिरियडमध्ये जे काही मॅजिस्ट्रेट आणि सेशन जजेस गेले, नेटवर्क कनेक्शन, यू लॉस्ट युअर नेटवर्क कनेक्शन, यातलं आहे का?